भावना तू आता सगळ्या स्केल्स मध्ये अगदी व्यवस्थित वाजवू शकशील. हे 8 स्केल्स, काही 4 पासून 1 2 3 4 5 6 7 8 या 8 स्केल्स मध्ये तू शुद्ध स्वर, विकृत स्वर सगळे वाजवतेस. आता याच्यानंतर तू आता आपल्या वेगवेगळ्या रागांची सरगम गीतं आणि बंदिशाही बसवून ठेवलेली आहेस. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. आता ही गाणी आपल्याला स्वतःला वाजवता आली पाहिजे. आता गणपतीचे दिवस आलेत ना, तर गणपतीच्या दिवसातलं हे जे तू आत्ता गाणं म्हणालीस ते कुठून सुरू होतंय? काळी 2 पासून वाजव. आता ते म्हणतोय कसं हे बघ. तुला नोटेशन द्यायला मला काही वेळ लागायचा नाही, पण नोटेशन देऊन ते तू वाचून ते कधीच कोणाला करता येत नाही. ते आपण कानाने ऐकूनच वाजवलं पाहिजे. आता वाजवते चिक्क मोत्यांची हार. मला शब्द माहिती नाहीये. आता टा 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 वाजव. नाही बघ, नाही. आता खाली गेला. डा 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 चिक्क मोत्यांची हार ना 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 सा. आता हे मी वाजवून दाखवतो. मला शब्द माहिती नाहीये, पण हे बघ, हे मी वाजवून दाखवतो. सा चिक सा चिक किती सोपं आहे. ते कानाने वाजवायचं. गाणी वाजवायची जी असतात ती कानाने वाजवायची असतात. नोटेशन घेऊन आजपर्यंत कोणालाही गाणं वाजवता आलेलं नाहीये. हे तुला फ्रिक्वेन्सी कशा वरती गेली आहेत का खाली गेली आहेत हे कळलं पाहिजे. ओके, परत वाजव पाहू. काही 2 पासून सुरू कर. एक मोत्याची बघ आता. ते बघ, तू चुकलीस की तुला स्वतःलाच कळतं.